नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम आणि पावसाळ्यात स्पेशल आळूच्या पानाची भजी. हे भजी खायला खूपच टेस्टी लागतात आणि करायला अगदी 10 मिनिटात होतात. हे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना ही भजी आवडतात. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानाची भजी. आळूचे पानं म्हटलं की आपल्याला आळूच्या पानाची फक्त आळूवडी आठवते, पण आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानाची अशी कुरकुरीत भजी. सध्या पावसाळा चालू आहे, थंड वातावरण झालेलं आहे. तर थंड वातावरणात आज आपण गरमागरम आळूची भजी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 8 ते 9 आळूचे पानं घेतलेले आहेत. असे कोवळे आणि गावरान पानं आहेत. गावरान पानं ही छोटेच असतात. असे मस्त पानं आहेत, एकदम असे ताजी. याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे. तर आता आपण याला अगोदर पीठ भिजवून घेऊया. इथं मी 1 कप चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच बेसन पीठ घेतलेलं आहे. इथं मी 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपली भजी कुरकुरीत होतात. त्यानंतर इथं पाव चमचा ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे. हातावर चोळून घातल्यामुळे याची चव भज्यामध्ये खूप छान उतरते. इथं मी अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड घेतलेली आहे. पाव चमचा हळद घालायची आपल्याला. इथं मी 5 हिरव्या मिरच्या आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक मिक्सरमधून कुटून घेतलेल्या आहेत, ते घालायचे आहेत. चिमूटभर सोडा घालायचा आहे आपल्याला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता व्यवस्थित आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. एकदम पाणी नाही घालायचं आपल्याला, थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं आहे, म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि लवकर गुठळ्या मोडल्या जातात थोडं थोडं पाणी घातल्यामुळे. आपल्याला जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण हे बॅटर बनवायचं नाही. व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ. अशा प्रकारे आपलं बॅटर झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आपल्याला थोडंसं याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं पीठ हलकं होतं आणि भजी आपली कुरकुरीत होतात आणि फुगली जातात. 1 मिनिटभर आपल्याला ही पीठ फेटून घ्यायचं आहे. यामधल्या सगळ्या गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत. मस्त झालेलं आहे आपलं चणा डाळीचं पीठ भिजवून घेतलेलं. इथं मी छोटी पानं घेतलेली आहेत, त्यामुळे याला कापायची गरज नाही. मोठे जर पानं असेल तर तुम्ही त्याला कापून घेऊ शकता. आता आपल्याला याला पीठ लावून घ्यायचं आहे. थोडं थोडं पीठ लावायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे. त्यानंतर यावर आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे. अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करायचं आहे दोन्ही साईडकडून. थोडंसं आणखीन आपल्याला पीठ लावायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ लावायचं आहे वरून, म्हणजे व्यवस्थित चिटकलं जातं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी हे पान बनवून घेतलेलं आहे आपल्या भज्याचं, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारेच आपल्याला बाकीसुद्धा बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी हे पानं बनवून घेतलेले आहेत. यामध्ये पीठ लावून असे फोल्ड करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे. आता आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर आता आपल्याला हे पानं भिजवलेल्या बेसन पिठात बुडवून आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. तर आता आपण हे बनवून घेतलेले आळूचे पानं ह्या पिठामध्ये बुडवून घ्यायचे आहेत. आपल्याला व्यवस्थित पिठात बुडवायचे आहेत आणि तेलामध्ये सोडायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे एका वेळेस आपल्याला 2 ते 3 पानं सोडायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित तळले जातात. अशा प्रकारे.
प्रकारे सुरुवातीला आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे, नंतर आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे. आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत आळूचे पानं. अशा प्रकारे असे मस्त फुगलेले आहेत, तुम्ही बघू शकता. गॅस आता आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. सुरुवातीला आळूचे पानं घालताना आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे तेल आपलं व्यवस्थित कडकडीत गरम होतं. आणि नंतर आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे, म्हणजे ते व्यवस्थित आतमध्येपर्यंत तळले जातात. मस्त थोडेसे असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मस्त गोल्डन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. दोन्ही साईडकडून आपले भजी व्यवस्थित तळलेले आहेत आणि टम्म असे फुगलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. गरमागरम भजी आणि त्याबरोबर चहा खूप छान लागतं. सध्या पावसाळा चालू आहे, थंड वातावरण झालेलं आहे, तर त्यामध्ये तुम्ही नक्की अशा प्रकारे भजी करून बघा. आपण बऱ्याच प्रकारचे भजी करतो, बऱ्याच प्रकारचे, तर अशा प्रकारचे सुद्धा तुम्ही एकदा नक्की करून बघा. मस्त झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त झालेली आहेत आपली आळूच्या पानाची भजी. आता बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच भजी करून घ्यायची आहेत. आपण दुसरीसुद्धा बॅच सोडून घेऊया. अशा प्रकारे आता हे सुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत आणि गोल्डन कलर होईपर्यंत तळायचे आहेत. आता आपण पलटी करून घेऊया. या पावसाळ्यामध्ये नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारची भजी करून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आता हे सुद्धा आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. गरमागरम आपले आळूच्या पानाची भजी तयार झालेली आहेत. अशी मस्त कुरकुरीत झालेली आहेत. तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील आणि तुम्ही ह्या पावसाळ्यात नक्की करून बघा. खायला खूप छान लागतात. गरमागरम भजी आणि त्याबरोबर गरम गरम चहा खूप छान लागतो, किंवा हिरवी मिरची मीठ लावून तळलेली खूप छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.